मग हे ESG ज्याच्यामुळे धर्मांतरण वगैरे वाढणार आहे असं म्हणतोय, तर त्याच्याबद्दल आपलं सरकार कायदे का बरं करत नाही? तर प्रॉब्लेम असा आहे, की आपलं सरकार त्याच्याबद्दल कायदे करूच शकत नाही, कारण आपल्या इकडे हे ESGचे नियम तसे लागू नाही आहेत. आपल्याकडे सेबी ही जी संघटना आहे, ती आपल्या कॉर्पोरेट्सला, आपल्या कंपन्यांना ते वेगळे निकष लावतात. ESGचे रेटिंग्स, ESGचे नियम पाळणं त्यांना काही कंपल्सरी नाही आहे. मग तरी हे कॉर्पोरेट्स हे नियम का बरं पाळतात? तर प्रॉब्लेम असा आहे, की आता जग इंटरकनेक्टेड आहे. प्रत्येक कंपन्यांना विदेशातल्या क्लायंटला सर्व्ह करायचं आहे. म्हणजे आपल्या देशातल्या ज्या मोस्टली IT कंपन्या आहेत, त्यांचे क्लायंट हे सगळे अमेरिकेतले, युरोपमधले असेच लोक आहेत. आणि हे त्यांचे जे क्लायंट्स आहेत ना, ते ESGचे नियम फॉलो करतात. आणि त्यांचा असा आग्रह असतो, त्यांचा असा अट्टहास असतो, की ज्यांचं ESG रेटिंग चांगलं, त्यांनाच आपण बिझनेस द्यायचा. युरोपमधल्या तर अनेक सरकारांनी पण हा नियम लावलेला आहे, की अशा कंपन्या ज्यांचं ESG रेटिंग कमी आहे, ते त्यांच्या टेंडरिंग प्रोसेसमध्ये भाग पण घेऊ शकत नाहीत. त्याच्यामुळे ESG रेटिंग हे भारतातल्या कॉर्पोरेटसाठी खूप महत्त्वाचं आहे. जरी त्यांना ते बंधनकारक नसलं, तरी बिझनेस मिळवण्यासाठी त्यांना ते आवश्यक आहे. आणि सगळा प्रॉब्लेम तिथेच सुरू होतो. आता हे सगळ्या ह्या ESG, रेडी इंडेक्स वगैरे याची सुरुवात झाली का बरं? आता आपण जेव्हा म्हणतो ना, की डीप स्टेट, कम्युनिझम वगैरे हे माझ्यासारख्या सामान्य माणसाला त्याचा काय इफेक्ट होतो? तर त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे, की ह्या सगळ्या गोष्टींचा इफेक्ट या कॉर्पोरेट जगतामध्ये होतो आणि त्याच्यामुळे आपल्यावर इनडायरेक्टली त्याचा इफेक्ट होतोच होतो. आता होतं असं, की वोकिझम याच्यामुळे आधी एखादी कॉर्पोरेट कंपनी म्हटली, की त्यांचा मेन उद्देश असायचा पैसे कमवणं. त्यांचं सगळंच्या सगळी अकाउंटेबिलिटी ही त्यांच्या शेअर होल्डर्ससाठी असायची. कंपनी किती पैसे कमवते आहे, किती प्रॉफिट कमवते आहे, हा सगळा महत्त्वाचा मुद्दा असायचा. वोक अजेंडा आता कम्युनिस्ट लोकांचं आता पैशांची काही घेणं राहिलं नाही, हे आपण मागे बघितलं होतं. सो हा वोक अजेंडा जो आहे, त्या वोक अजेंडामुळे आता कॉर्पोरेट कंपन्यांना शेअर होल्डरच्या ऐवजी स्टेक होल्डर हे महत्त्वाचे झाले आहेत. त्या स्टेक होल्डरमध्ये समाज पण आला. इथपर्यंत ही गोष्ट खूप चांगली आहे. म्हणजे स्टेक होल्डरसाठी विचार करणं ही काही वाईट गोष्ट नाहीच आहे, चांगलीच गोष्ट आहे. पण ती स्टेक होल्डर्ससाठी विचार करताना ते हे त्यांचे वोक एजेंडे या सगळ्या गोष्टींमध्ये लागू करतात आणि मग हे ESG, हे रेडी इंडेक्स वगैरे या सगळ्या गोष्टी त्या येतात. त्याच्यामुळे वोकिझमचा आपल्या आयुष्यावर काही फरक पडत नाही, या गैरसमजामध्ये आपण कोणीही राहायला नको. खरंच हे ESG आणि हा रेडी इंडेक्स धर्मांतरणासाठी पूरक आहे का? याच्याबद्दल आपण पुढच्या भागात बघणार आहोत. तोपर्यंत स्टे ट्यून्ड.